22 तास डोळ्यात अंजन घालून कर्तव्य. हाजी हमीद तकिया ट्रस्टकडून पोलिसांना सलाम. सेवाभावाला मानाचा मुजरा. एसपी सुदर्शन मुमक्का यांच्या नेतृत्वाखाली शांततेत पार पडला मोहरम. पोलिसांच्या कर्तव्याला ट्रस्टकडून मानाचा सन्मान. मोहरम उत्सव म्हटलं की लाखो भाविकांची गर्दी, तणावपूर्ण वातावरण आणि पोलिसांसमोर मोठं आव्हान. पण यंदा अहिल्यानगर पोलिसांनी आपल्या कर्तव्यनिष्ठेची अशी छाप पाडली की संपूर्ण उत्सव कोणताही अनुचित प्रकार न घडता शांततेत आणि उत्साहात पार पडला. तब्बल 22 तास डोळ्यात अंजन घालून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी स्वतःची विश्रांती आणि कुटुंबापासूनचा वेळ बाजूला ठेवत अहोरात्र सेवा देत रस्त्यावर उभे राहून कायदा व सुव्यवस्था सांभाळणाऱ्या पोलीस दलाच्या त्यागाला हाजी हमीद तकिया ट्रस्टने मानाचा मुजरा देत सन्मानचिन्ह प्रदान केले. या गौरव सोहळ्यात पोलीस अधीक्षक सुदर्शन मुमक्का, पोलीस उपअधीक्षक वैभव कलबुर्मे, शहर उपअधीक्षक दिलीप टिपरसे, तोपखाना पोलीस निरीक्षक बालाजी वैद्य, कोतवाली पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्यासह पोलीस दादांचा विशेष सत्कार करण्यात आला. हा सन्मान हाजी हमीद तकिया ट्रस्टचे अध्यक्ष सय्यद साबिर अली, स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी, रोहित मिस्किन आणि स्नेहालय इंग्लिश स्कूलच्या मानद संचालिका श्रीमती कांचन पापडेजा यांच्या शुभ हस्ते करण्यात आला. यावेळी ट्रस्टचे विश्वस्त अली सय्यद, सय्यद गालिब अली, सय्यद मोहम्मद अली, सय्यद राहबर अली, सय्यद रजा, सय्यद बिलाल, सय्यद शहा, सय्यद उवेज, रेहान शेख, अबूबकर शेख, ॲडव्होकेट अनिकेत राठोड, राहुल चिंतामणी, मुस्तकीन भाई, फरहान शेख, फरीद शेख यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. जनतेच्या सुरक्षेसाठी उभे राहणाऱ्या या खाकी वर्दीमुळेच मोहरम उत्सव निर्विघ्न पार पडला अशा शब्दात पोलिसांच्या कार्याला सलाम करण्यात आला. हाजी हमीद तकिया ट्रस्टने पोलिसांबद्दल कृतज्ञता व्यक्त करत त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली. हा क्षण उपस्थितांसाठी माणुसकी, सामाजिक सलोखा आणि परस्पर विश्वासाचे जिवंत उदाहरण ठरले. विशेष म्हणजे या सत्कारामुळे उपस्थित पोलीस दादांच्या चेहऱ्यावर केलेल्या कर्तव्याचे समाधान आणि जनतेने व्यक्त केलेल्या कृतज्ञतेचा आनंद स्पष्टपणे झळकत होता. त्यांच्या डोळ्यातील तो आनंद त्यांच्या प्रामाणिक सेवेला मिळालेली खरी पावती असल्याची भावना पोलीस दादांनी व्यक्त केली. यावेळी पोलीस अधीक्षक सुदर्शन मुमक्का यांनी ट्रस्टचे अध्यक्ष सय्यद साबिर अली आणि डॉक्टर गिरीश कुलकर्णी यांच्यासोबत सुमारे 15 मिनिटे व्यसनमुक्ती मोहिमेबाबत सविस्तर चर्चा केली. समाजहिताच्या या उपक्रमात ट्रस्टने सक्रिय सहभाग घेऊन पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन केले. यावर ट्रस्टनेही पूर्ण सहकार्याचे आश्वासन दिले. दरम्यान पदभार स्वीकारल्यानंतर पोलीस अधीक्षक सुदर्शन मुमक्का यांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील गुन्हेगारीवर कठोर लक्ष केंद्रित करत गुन्हेगारी मुळासकट संपवण्याचा निर्धार केला असून त्याची प्रचिती त्यांच्या धडाकेबाज कारवाईतून दिसून येत आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्वात महत्त्वाचा जो बंदोबस्त आहे, सण असतो मोहरमचा. या सणामध्ये दिनांक 25 आणि 26 तारखेला जवळजवळ 22 तास पोलिसांनी बंदोबस्त करून कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण न होता हा सण शांततेत पार पाडलेला आहे. त्या अनुषंगाने पोलीस स्टेशनला सय्यद साबिर अली यांनी यांच्या टीमसह या ठिकाणी येऊन बंदोबस्तातील पोलीस स्टेशन येथील अधिकारी व कर्मचारी यांचा या ठिकाणी जो सत्कार केलेला आहे त्याबद्दल मी पोलीस स्टेशन तोपखान्याच्या वतीने त्यांचे आभार मानतो. हे मोहरम बंदोबस्त दरम्यान पोलीस दलाने केलेल्या कामगिरीबद्दल सय्यद हमीद हाजी अली ट्रस्ट, तकिया ट्रस्ट आणि ट्रस्टचे साबिर अली भाई आणि बाकी त्यांची टीम यांनी जो पोलीस दलाचा सत्कार केला आहे त्याबद्दल मी त्यांचे पोलीस दलातर्फे खूप खूप आभार मानतो. आज तोपखाना पुलिस स्टेशन वैसे एसपी ऑफिस यहाँ पे मुहर्रम के 2026 के मुहर्रम की पार्श्वभूमि पर जो पुलिस की कामगिरी है, 22 से 25 घंटे खड़े रह के ड्यूटी, सभी पुलिस प्रशासक की वजह से शहर में बहुत शांतता और अमन के साथ में सवारी का प्रोग्राम 9 मुहर्रम हो 10 मुहर्रम हो बहुत अच्छी तरह से हुआ. इसलिए सैयद हाजी हमीद तकिया ट्रस्ट सावेडी ट्रस्ट के जानिब से सभी लोगों का यहाँ पे सत्कार किया गया है और उनको जो उनकी कामगिरी है उसके बदले में उनको मुबारकबाद दी गई है. तो मैं तकिया ट्रस्ट की ओर से सभी पुलिस प्रशासक का, एसपी साहब का, एडिशनल एसपी साहब का और हमारे जितने भी पुलिस डिपार्टमेंट के लोग हैं उनका सबका मैं दिल से शुक्रगुजार हूँ.
जय हिंद, जय महाराष्ट्र. शासनाने जे काम केलेलं आहे त्या कामगिरीबद्दल सगळं पोलीस प्रशासनाचं मनपूर्वक अभिनंदन. आणि सगळा कार्यक्रम हा शांततेत पार पडला. शिवाय तकिया ट्रस्टला सुद्धा याबद्दल अभिनंदन की त्यांनी पोलीस प्रशासनाचा सत्कार ठेवला आणि त्यांच्या कार्याला जे त्यांनी आज सन्मान दिलेला आहे ते खूप अभिमानास्पद आहे. तकिया ट्रस्ट हा मागच्या अनेक वर्षांपासून नगरमध्ये सामाजिक काम करणारा एक उत्तम ट्रस्ट आहे आणि माझे स्नेही मित्र साबिर अली सय्यद सर आणि त्यांचे सगळे कुटुंबीय मित्रपरिवार तकिया ट्रस्टमार्फत सामाजिक काम करत असतात. यंदाच्या वर्षी नगरमध्ये जी मुहर्रम साजरा झाला त्या मुहर्रमच्या मिरवणुकीमध्ये पोलिसांनी खूप उत्तम काम केलं. कुठलाही संघर्ष, गडबड, गोंधळ, उशीर असा न होता सर्व भाविकांना मुहर्रमचा आनंद घेता आला, दर्शन घेता आलं आणि या पवित्र सणाला कुठलेही गालबोट लागू नये म्हणून पोलिसांनी खूप दक्षता बाळगली. अशा या पोलिसांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सर्व नगरकरांच्या वतीने तकिया ट्रस्टनं एक त्यांच्या सन्मानाचा, कृतज्ञतेचा कार्यक्रम आज आयोजित केला होता आणि असा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल मी तकिया ट्रस्टचं खूप मनापासून अभिनंदन करतो आणि पोलिसांनासुद्धा त्यांनी मोहरममध्ये उत्तम कामगिरी बजावल्याबद्दल त्यांचंही अभिनंदन करतो.